धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीने ठाम भूमिका घेतली आहे। दोषी नाही तर कारवाई होणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आली आहे। आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई करण्यात येणार नसल्याची देखील या बैठकीमध्ये भूमिका घेण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी बैठकीमध्ये ठाम भूमिका घेतली आहे। देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि धनंजय मुंडेंची 2 तास बैठक झाली। दरम्यान पुरावे असताना कारवाई का नाही, कोर्टाने सांगितल्यावरच कारवाई होणार का, असा सवाल दमानी यांनी विचारला आहे। की स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली, या हत्येसाठी दोषी असलेल्या कोणालाही कुठल्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही। पण ज्या वेळेला 3 स्तरीय चौकशी चालू आहे, SIT मार्फत चालू आहे, CID मार्फत चालू आहे, न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि या चौकशीचा अंतिम निष्कर्ष जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केवळ आरोप झाले म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही, अशा प्रकारची पक्षाची भूमिका ही राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। इतके ठोस पुरावे आहेत की ते ओपन अँड शट केसेस आहेत। म्हणजे कोणी 1 मिनिट जरी त्या पुराव्यांकडे बघितलं ना, चौकशी सोडा, चौकशी करण्याची गरजच नाही। इतके ओपन अँड शट पुरावे असताना कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे जोपर्यंत आपण भाजप बरोबर आहोत, आपले कुठलेच पुरावे सिद्ध होणार नाहीत याची आता त्यांना खात्री आहे, कारण यंत्रणा आपल्या विरुद्ध जाणारच नाहीत जोपर्यंत आपण भाजप बरोबर आहोत। म्हणून आता धनंजय मुंडेंचे किती पुरावे येईना, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरजच नाही, असं हे जे त्यांचा आता अरेरावीपणा जो चाललाय, त्याच्यासाठी मला वाटतं की जोपर्यंत कोर्टाचा तडाखा बसणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा याची अपेक्षा करणं महाराष्ट्राने आता सोडून द्यावं। तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे, त्यामुळं त्यांना ज्याविषयी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील। आम्हाला ज्याविषयी वाटलं आमच्या पक्षातल्या लोकांची चूक आहे आम्ही निर्णय करू। त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादाचा निर्णय हा तात्काळ तडफड आणि पारदर्शी असल्यामुळं जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील। पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणता पक्ष निर्णय करणार नाही।